ख्रिस्तात सर्वांना सलाम. ह्या सुंदरशा समय परमेश्वरने आम्हाला त्याची उपकार स्तुती करण्याची संधी दिली, त्याचे गीत गाण्याची संधी दिली. त्याबद्दल आम्ही त्याचेच आभार मानतो. दुसरे राजे 4 अध्याय वचन 1 ते 7. या वचनामध्ये अलिशाच्या एका दासाची पत्नी अलिशाकडे मदत मागण्यासाठी आली होती. त्या स्त्रीचा नवरा मृत्युमुखी पडला होता. तिच्याकडे फक्त तिचे 2 लेकरं उरलेले होते. तिच्या घरामध्ये काहीही नव्हतं. ती रिकामी झाली होती. तिच्याकडे शून्य होतं. ती अलिशाकडे मदत मागायला आली आणि अलिशाने तिला विचारले की मी तुझी मदत कशी करू, तुझ्या घरी काय आहे. ती स्त्री त्यास म्हणाली की माझ्या घरामध्ये माझे 2 लेकरं आहेत, एक तेलाचा घडा आहे, त्याच्या पलीकडे माझ्याकडे काहीही नाही. यावेळेस अलिशा तिला म्हणाला की जा आपल्या शेजाऱ्यांकडून खूप सारे रिकामे घडे, रिकामे भांडी आण, आपल्या 2 लेकरांना घरामध्ये ने, दार लाव आणि त्या सर्व भांडींमध्ये तेल ओत आणि भरलेल्या भांड्यांना बाजूला ठेवत जा. 5व्या अध्यायामध्ये आपल्याला दिसून येतं की ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडी आणत ती भरत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली मला आणखी एक भांडी आणून द्या. त्यांनी म्हटले आता एकही भांडी उरले नाही. तेव्हा तेल वाढायचे थांबले. तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला जा तेल विकून आपल्या कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपल्या व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. या वचनामधून आपल्याला दिसून येतं की ती स्त्री रिकामी होती आणि आता तिच्याकडे इतकं तेल आहे की ती त्याची विक्री करून आपल्या लेकरांसाठी सुद्धा ठेवणार, आपल्या स्वतःसाठी सुद्धा वापर करणार. आपण ज्यावेळेस चर्चमध्ये येतो त्यावेळेस आपण असेच रिकामे परमेश्वराच्या समोर आलो पाहिजे. आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इगो, ॲटिट्यूड किंवा गर्व नसला पाहिजे. आपण पूर्णपणे रिकाम असलो पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण अशा रीते परमेश्वराच्या समोर येऊ त्यावेळेस तो आपल्याला त्याच्या आशीर्वादाने भरतो आणि तो आशीर्वाद भरून वाहू लागतो. मंडळीमध्ये असे काही लोक आहेत जे एक स्पेसिफिक पाळत बोलत असतानाच येतात किंवा त्यांच्या आवडीचं गाणं असतानाच येतात, ख्रिसमसला येतात, न्यू इयरला येतात किंवा कोणत्या मोठ्या कार्यक्रमाला येतात. पण हा गर्व आणि हा ॲटिट्यूड आपण बाजूला ठेवून रिकामेपणे परमेश्वराच्या समोर ज्यावेळेस येऊ त्यावेळेस तो आपल्याला आशीर्वादाने भरतो, इतकं भरतो की ते वाहू लागतं. तर प्रियांनो, जर आपण रिकामे असतात तर वाईट म्हणून घेऊ नका. कारण परमेश्वर रिकाम्या भांड्यांना, रिकाम्या पात्रांना वापरतो.
बढ़ाकर संभाले हमें, रास्ता देखे हम, रास्ता देखे हम, ज्योति बनकर आओ प्रभु, ज्योति बनकर आओ प्रभु। हालेलुया, 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 हालेलुया। हर आवाज है ये मन की पुकार है ये, हर आवाज है ये मन की पुकार है ये। तूने ही तो कहा था आ जाओ जब पुकारो मुझे, तूने ही तो कहा था आ जाओ जब पुकारो मुझे। आँखें लगी है तुझ पर, आँखें लगी है तुझ पर, आ जाओ मन के अंदर, आ जाओ मन के अंदर। हालेलुया, 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 हालेलुया। स्तोत्रसंहिता 91:1-7. जो परस्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझे आश्रय, माझे दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो, कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाकर घाल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयी भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रवादी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षवादी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. स्तोत्रसंहिता 91:1-7. हर मुसीबत में हमको संभाला, हर मुसीबत में
मरते यीशु ने बचाया मुझे। रखवाला यीशु है, रखवाला रखवाला यीशु है, रखवाला। जब मसीहा का दीदार हो जाएगा, जब मसीहा का दीदार हो जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा, तेरा बिगड़ा हुआ काम बन जाएगा। रखवाला यीशु है, रखवाला रखवाला यीशु है, रखवाला रखवाला। रखवाला 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 यीशु है, रखवाला रखवाला यीशु है, रखवाला रखवाला यीशु है, रखवाला। आपण सर्वजण मिळून जोरदार टाळ्याने परमेश्वराच्या आपल्या घरामध्ये स्वागत करूया. लवकरच येत आहे सफारी 3. प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 6 वाजता. मारानाथा, ये प्रभू ये. आमेन. प्रियानो, आम्ही पाहणार आहोत की हे सर्व कोकराचं लग्न मेजवानी आटोपल्यानंतर आम्ही एक दृष्टिक्षेप खाली टाकणार आहोत. खाली पृथ्वीवर काय चाललेलं आहे. महासंकटाचा काळ, 7 वर्षांचा महासंकटाचा काळ, एका पाठोपाठ एक. प्रियानो, 7 शिक्के फोडण्यात येणार आहे. 7व्या शिक्क्यातून 7 करणे बाहेर येणार आहेत आणि 7 करण्यानंतर येणार 7 वाट्या. आणि या सर्व पिढा 21 पिढा, 7 वर्षांचा काळ, भयंकर, न भूतो न भविष्यती. जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही तितक्यांना हा महासंकटाचा काळ प्रियानो अनुभवावा लागणार आहे. भयंकर होणार आहे. आम्ही पाहणार आहोत. देव बापाला धन्यवाद असो. प्रियानो, आज रविवार दिनांक 19 सप्टेंबर 2021, प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, येथपर्यंत तू आमचं सहाय्य केलेलं आहेस, आमचा प्रतिपाळ केलेला आहेस, आमचं मार्गदर्शन केलेलं आहेस. जीवनाच्या प्रकाशात देवाच्या पुढे आम्ही चालावे म्हणून पतनापासून तू आमचे पाय रक्षण केलेले आहेत. हे बापा परमेश्वरा, ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे तू आम्हाला महान तारण दिलेला आहेस आणि त्या तारणासहित स्वर्गातील सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद देऊन तू आम्हाला ख्रिस्त येशूमध्ये आशीर्वादित केलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. हे बापा, आजची भक्ती आजच्या सर्व भक्तांसहित तू आशीर्वादित कर आणि होऊ दे बापा परमेश्वरा की आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करावं अशी कृपा द्या, अनुग्रह दे. आम्हा प्रत्येकाला तू तुझ्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर, जेणेकरून आत्म्याने व खरेपणाने उपासना आम्हाला करता येईल. हे बापा, सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकण, अडथळा येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत.
धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणून तो आमच्या स्वर्गीय बापा आमेन. यावेळेला देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि एक गीत गाणार आहोत. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुएवढी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कळती, ऐकू जाते दिव्यलोकी, प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. देव खरा ममताळू, अंत काही लागेना, केवढा तो फळवाळू, माणसांना कळेना. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. ती खरी अगाध प्रीती, जितयाच्या अंतरी, तोच म्हणे नाही भीती, निदयासनावरी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. या उदासी भ्रांती सोडा, त्याची वाणी ऐकूनी, निश्चला ती मैत्री जोडा, पूर्ण भाव ठेवूनी. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. बापावरी टेकताना, लेकरांना सुख फार, येशूपाशी राहताना, हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. यावेळेला आपण सर्वजण उभे राहूयात आणि आपला विश्वास अंगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार
आपण जाहीर करूयात. प्रारंभ करीत आहोत प्रेषितांचा मतांगीकार. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया ईज पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचणार आहोत. आज 38वा रविवार, 38th संडे. परमेश्वर सामर्थ्य देतो. प्रारंभ करूयात. देव इस्रायलावर शुद्ध मनाच्या लोकांवर खरोखर कृपा करणारा आहे. मज विषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते, माझी पावले बहुतेक घसरणार होती, कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. त्या स्मरणे आत्मा नसतात, ते शरीराने धडधाकट व पुष्ट असतात. मानव जातीप्रमाणे त्यांना क्लेश होत नसतात, इतर मनुष्यांप्रमाणे त्यास पीडा होत नसतात. म्हणून अहंकार हा त्यांचा कंठीचा हार बनला आहे, बलात्कार हा त्यास वस्त्राप्रमाणे आच्छादन झाला आहे. पुष्टतेमुळे त्यांचे डोळे बाहेर येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात. ते आपले तोंड आकाशापर्यंत पोचवितात, त्यांची जीभ पृथ्वीवर मिरविते. यामुळे त्यांचे लोक त्याचकडे वळतात आणि त्यांच्या जवळचे पाणी भरपूर पितात आणि म्हणतात, देवाला कसे समजणार, परस्पराला काय ज्ञान आहे. पहा, दुर्जनते हेच, हे स्वस्त असून सर्वदा धनवृद्धी करत असतात. मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, हे सगळे व्यर्थ, कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे, प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे. याप्रमाणे बोलण्याचे मी मनात आणले असते तर मी तुझ्या प्रजेच्या पिढ्यानपिढ्यांचा गुन्हेगार ठरलो असतो. ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करू लागलो, तो ती मला दुःखदायक वाटली. पण मी देवाच्या पवित्र स्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला, तेव्हा ती मला समजली. खचित तू त्या लोकांस निसरड्या स्थळावर उभे करीतोस, त्यास पाडून त्यांचा नाश करीतोस. एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे, भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत. तरी मी नेहमी तू जवळ आहे, तू माझा उजवा हात धरिला आहे. तू बोध करून मला मार्ग दाखवशील आणि तदनंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे, पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय खचली, तरी देव सर्व काळ माझ्या जीवाचा आधार व माझा वाटा आहे. आमेन. देव परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुवन, तो बाप
मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण खाली बसून घ्यावे. शास्त्रपाठ वाचन. सामायिक निधी. प्रेषितांची कृत्य अध्याय 4 आणि वचन 32 ते 37. तेव्हा विश्वास धरणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व काही सामायिक होते. प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते, कारण जमिनीचे किंवा घराचे जितके मालक होते तितके ते विकित आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवीत. मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे. कुप्रब्रिटा जन्मलेला योसेफ नावाचा लेवी होता. त्याला प्रेषित बर्नबा म्हणजे बोधपुत्र म्हणत. त्याची शेत जमीन होती, ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणापाशी ठेविले. दे बापा, वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. दे बापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूयात, डोळे बंद करूयात आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊयात. ही मध्यस्थीची पाळखीय प्रार्थना आहे. आपण देवाला आळवूया, आपण देवाला मागूया. देव देणारा देव आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, आम्ही मनापासून आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. कारण हे बापा परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तू आम्हाला पापांपासूनचं महान तारण दिलेलं आहेस आणि ख्रिस्त हे नाव देऊन देवाचे पुत्र बनविलेलं आहेस. आम्हाला बापा परमेश्वरा सुरक्षित जागा म्हणजे मंडळी तू दिलेली आहेस आणि बापा परमेश्वरा तुझ्या घरातील, तुझ्या मंदिरातील उत्तम लाभांनी तू आम्हाला तृप्त करीत आहेस. आमच्या इच्छा, आशा, आकांक्षा पूर्ण करत आहेस. आणि बापा परमेश्वरा, आम्ही प्रत्येक जण आमच्या परमेश्वर देवाकडे पाहावे ही नम्रता, लीनता, भग्नता, अनुतप्तता तू आम्हाला देत आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. आमचे पाप व अपराध यामध्ये आम्ही मृत असताना हे बापा परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या निर्दोष आणि निष्कलंक रक्ताने तू आम्हाला बापा परमेश्वरा तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे जिवंत केलेला आहेस, पुन्हा जन्म दिलेला आहेस आणि बापा नवीन जीवनात चालण्यासाठी तुझा पवित्र आत्मा, ख्रिस्तावरील विश्वास तू आम्हाला दिलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. विश्वासणारे या नात्याने या जगामध्ये चालत असताना बापा आमचा आदर्श म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हाला दिलेला आहेस आणि ख्रिस्ताला अनुसरत आम्ही बापा परमेश्वरा ख्रिस्ताचे गौरव करीत आहोत. हे बापा, आज पुन्हा एकदा ही ऑनलाईन भक्ती तू आम्हाला दिलेली आहेस. आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर बापा परमेश्वरा. आणि बापा परमेश्वरा, आजच्या भक्तीच्या द्वारे तू आमचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर बापा. प्रभू, आज विशेष प्रकारे मागत आहे की मंडळीला तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा मंडळीमध्ये तू आपले सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर आणि भरत आहेस. तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. मंडळीची सर्व प्रशासकीय व्यवस्था देखील तू आशीर्वादित कर. आजच्या भक्तीमध्ये जी प्रत्येक लहान थोर व्यक्ती बापा परमेश्वरा सहभागी झालेली आहे त्या प्रत्येकांना तू पहा. प्रत्येकांच्या बापा परमेश्वरा मागण्या तू पहा, प्रत्येकांच्या गरजा तू पहा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. हे बापा परमेश्वरा, प्रत्येकाला बापा परमेश्वरा त्याच्या गरजेनुरूप देणारा तू देव आहेस हा आमचा विश्वास आहे. त्यांच्या गरजा आम्हाला ठाऊक नाहीत, परंतु तुला ठाऊक आहेत
आणि तुला ठाऊक असणे हेच महत्वाचं आहे. कारण बापा, सर्व पुरवठा करणारा देव तू आहेस. आम्ही मागत आहोत कारण तू आमचा मेंढपाळ आहेस आणि आम्हाला हिरवगार कुरण आणि संत पाणी देणारा तू देव आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, या समय विशेष प्रकारे मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. सर्व बिशप वर्ग यांच्यावर तुझी विशेष बापा परमेश्वरा मेहर नजर कर, आशीर्वादित कर आणि या संपूर्ण बापा भारतवर्षामध्ये मेथोडिस्ट चर्च जे कार्य करत आहे त्याद्वारे तुझंच गौरव होऊ दे. या समय विशेष प्रकारे मुंबई रिजनल कॉन्फरन्ससाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. मुंबई रिजनल कॉन्फरन्सचे आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण आणि त्यांची प्रिय पत्नी लेकरे, या कुटुंबाला तू विशेष भार दिलेला आहेस, ओझ दिलेला आहेस. आशीर्वादांचा दुप्पट वाटा देखील दे बापा. आणि त्यांचा सर्व प्रवास, त्यांची सर्व सेवा आणि बापा परमेश्वरा त्यांचं सर्व समर्पण हे बापा तू तुझ्या गौरवासाठी उपयोगात आण बापा. प्रभू, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की बापा, आमचे पुणा डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट डॉक्टर रेव्हरंड एस रत्नमणी आणि आता त्यांच्या बापा परमेश्वर ऑफिस सिटिंग असणारे रेव्हरंड जोसेफ ढालवाले यांना तू आशीर्वादित कर बापा. आणि बापा परमेश्वरा, हा जो डिस्ट्रिक्टचा कारभार त्यांच्यावर सोपवलेला आहे तो पार पाडत असताना तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा दे. सर्व प्रकारे मार्गदर्शन दे, धैर्य दे, हिंमत दे. त्यांचं संरक्षण, सांभाळ, प्रतिपाळ तू कर. याचप्रमाणे बापा परमेश्वरा, आम्ही मागत आहोत की ज्या सर्व मंडळ्या आहेत प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर. जे सर्व डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट आहेत आणि पाळक वर्ग आहेत त्यांना तू आशीर्वादित कर. जे सर्व सुवार्थिक आणि मिशनरी निरनिराळ्या ठिकाणी बापा तुझं सेवा कार्य करीत आहेत त्यांनाही तू आशीर्वादित कर बापा. आणि या भारत देशामध्ये, या महाराष्ट्र राज्यामध्ये बापा ज्यांनी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली नाही त्यांच्यापर्यंत बापा ही सुवार्ता जाऊ दे. आणि जगाच्या स्थापनेपूर्वीच जे लोक तू निवडून घेतलेले आहेस बापा त्यांचं तारण व्हावं, हीच आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. बापा, आमचा भारत देश आम्ही बापा परमेश्वरा तुझ्या डोळ्यापुढे ठेवित आहोत. आम्ही भारत देशासाठी मागत आहोत. आमच्या भारत देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ, सर्व विरोधी पक्ष आणि बापा परमेश्वरा सर्व या देशाच्या उत्कर्षासाठी, या देशाच्या प्रगतीसाठी येन केन प्रकारेनं प्रत्यक्षरित्या बापा झटत आहेत. बापा परमेश्वरा, त्या सर्व सरकारी, निमसरकारी ज्या संस्था आहेत, ज्या फॅक्टरीज आहेत बापा परमेश्वरा त्यांना तू आशीर्वादित कर. आणि हे बापा परमेश्वरा, आपसात फूट पडलेलं घर किंवा नगर टिकत नाही, हे जे तुझं वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे बापा आमच्या देशामध्ये एक वाक्यता होऊ दे, ऐक्य होऊ दे. आणि बापा परमेश्वरा सर्व प्रकारची तट, फुटी, पक्षभेद, हेवा सर्व काही तू घालवून टाक बापा. आमच्या भारत देशाला सुजलाम सुफलाम तू कर बापा. आमचा भारत देश हा बापा करोना मुक्त तू कर बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. हे प्रभू बापा, आमच्या भारत देशामध्ये अनेक प्रश्न, समस्या, अडचणी आहेत बापा. महागाई आहे, बेकारी आहे आणि बापा तरुणांच्या नोकरीचा प्रश्न आहे प्रभू. अनेक व्यापार बंद पडलेले आहेत प्रभू. बापा परमेश्वरा तू सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे हानी झालेली आहे, त्यांचा बापा परमेश्वरा पुरवठा करणारा तू देव आहेस. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आमच्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि सर्व यंत्रणा
आम्ही तुझ्या हातात सोपित आहोत. हे बापा परमेश्वरा, महाराष्ट्र राज्याला तू बापा परमेश्वरा ख्रिस्तासाठी जिंकणारा देव आहे. महाराष्ट्र राज्याला प्रश्नमुक्त करणारा तू देव आहेस. समस्या मुक्त करणारा तू देव आहेस. महाराष्ट्र राज्यामध्ये हे बापा परमेश्वरा तुझी बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली स्वर्गीय शांती प्रस्थापित करणारा तू देव आहेस. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, सहाय्य कर बापा. प्रभू, आज बापा ह्या कोविड-19साठी आम्ही तुझ्याजवळ प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक मंडळी मागत आहे आणि तू आमची प्रार्थना ऐकलेली आहे. आणि बापा परमेश्वरा, या सर्व कोविड-19चा जो बापा परमेश्वरा एक तीव्रता होती बापा, ती तू कमी केलेली आहेस, ती घालवून टाकीत आहेस. प्रभू, पूर्णपणे ही महामारी घालवून टाक बापा. सहाय्य कर बापा. जे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ आणि पोलीस फोर्स बापा, यांनाही तू आशीर्वादित कर बापा. या समय विशेष प्रकारे आम्ही मागत आहोत. आज बापा डॉटर्स डे आहे बापा परमेश्वरा, सुकन्यांचा दिवस बापा. ज्या प्रत्येक घरात तू कन्या रत्न दिलेला आहेस, त्या कन्या रत्नांना तू आशीर्वादित कर. आणि जी कन्या रत्न बापा परमेश्वरा आज बापा त्या कुटुंबाचा अभिमान आहे बापा परमेश्वरा, तो अभिमान असाच वाढू दे बापा परमेश्वरा. आम्ही मागत आहोत की प्रत्येक कन्येला बापा परमेश्वरा तू आपल्या राज्यात सेवेचा वाटा दे बापा. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. मान महिमा गौरव देवाला देत आता आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीनाधीन आहोत. मी तुझा दाससेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मला तुझी कृपाच पुरेशी आहे. धन्यता प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून एक आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडल्या आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझे आहेत. आमेन. यावेळेला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. सर्वात प्रथम आपण शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर देवाच्या उपकार स्तुतीसाठी आपण एक गीत गाणार आहोत. आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 17 आणि वचने 24 ते 27. मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 14 वचने 24 ते 27. मंदिराचा कर. नंतर ते कफरनहूमात आल्यावर मंदिर पट्टीचा रुपया वसूल करणारे पेत्राकडे येऊन म्हणाले, तुमचा गुरु मंदिराच्या पट्टीचा रुपया देत नाही काय? त्याने म्हटले, हो देतात. मग पेत्र घरात आल्यावर तो बोलण्याच्या अगोदर येशू म्हणाला, शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून? परक्यांपासून असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत. तथापि आपण त्यांना अडथळा आणू नये, म्हणून तू जाऊन समुद्रात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड, म्हणजे तुला 2 रुपयांचे नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे. दे बापा वाचलेले वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. आपण यावेळेला उभे राहून देवाचे उपकार स्तुतीसाठी गीत गात आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. तारक
बापाला धन्यवाद असो. प्रियानो, आपण आपल्या आजच्या संदेशाकडे जात आहोत आणि आजच्या संदेशाचं जे प्रतीक वचन आहे ते 2 Corinth 9 अध्याय आणि 8 वचन यामधून घेतलेलं आहे. ते असं आहे, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल व्हावे. देव बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करू. आजच्या प्रतीक वचनामध्ये देव आम्हाला काय काय देत आहे हे सांगितले आहे. 2 Corinth 9:8 आणि 2 Corinth 9:8 या आधीची जी 2 वचने आहेत, वचन 6 आणि 7, या वचनामध्ये देवाला आम्ही कसे द्यावे हे सांगितलेले आहे. आणि म्हणून 2 Corinth 9, 6, 7 ही 2 वचने देखील मी यावेळेला वाचणार आहे. हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील, आणि जो सरळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय आहे. आणि ही 2 वचने 6 आणि 7 यानंतर मग आजचं प्रतीक वचन 2 Corinth 9:8 हे येतं, आणि सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्या जवळ विपुल होऊ व्हावे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही आज पाहत आहोत की देवाला आम्ही आमचे जे काही आहे ते देवाला देणे हे गरजेचं आहे. आम्ही देवाला दिलं पाहिजे, म्हणजे देव त्याचे जे आहे ते आम्हाला देईल. द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल, हे आव्हान प्रभू येशू ख्रिस्ताने केलेलं आहे. आम्ही का देवाला द्यायचं? देव आमची कसोटी पाहतो, देव आमचा विश्वास पारखतो. देव मला देणार आहे याचा पुरावा म्हणजे मी देवाला देत असतो. आणि देवाला मी द्यायचं म्हणजे हात राखून न पेरता, प्रियांनो, आम्ही सरळ हाताने देणं हे आम्ही दिलं पाहिजे. मनात ठरविल्याप्रमाणे आम्ही दिलं पाहिजे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून न देता आम्ही संतोषाने आणि देवाला दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आम्ही पाहत आहोत की देवाला देणं हा एक मोठा भाग आहे. अनेक प्रकारे देवाला देण्याच्या संदर्भात अनेक लोक सांगतात आणि हे सत्यही आहे की आम्ही देवाला फक्त आमचा निधी किंवा आमचं उत्पन्न देवाला देणं एवढंच पर्याप्त नसून आम्ही आमचा वेळ आणि आमचे टॅलेंट्स, म्हणजे जे देवाने आम्हाला सर्व सद्गुण दिलेले आहेत ते सुद्धा आम्ही देवाला दिले पाहिजेत असंही सांगितलं जातं. परंतु पर्टिक्युलरली ह्या वचनामध्ये प्रेषित पाऊल जे सांगत आहे ते आम्ही वर्गणी कशी द्यावी या संदर्भात, आम्ही आमच्या उत्पन्नातला काही भाग देवासाठी आम्ही कसा काढून ठेवावा हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने मंदिरपट्टीचा कर हा दिला का, तर त्यांना अडखळण नको, आम्ही दिलं पाहिजे. आणि प्रियांनो, अशा प्रकारे आम्ही पाहतो
की उत्पत्ती 12:1 मध्ये देवाने अब्रामाला म्हटले, आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोड, अर्थात ते मला देऊन टाक, म्हणजे मी तुला मोठे राष्ट्र देईन, आशीर्वाद देईन, मोठे नाव देईन आणि पूर्ण संरक्षण मी तुझं करीन. आणि यासाठीच तर आम्हाला हा पैसा लागत असतो. आणि अब्रामाने ते केलं, अब्रामाने ते दिलं. आणि म्हणून हा अब्राहम हा राष्ट्र पिता झाला. प्रियानो, अब्राहम, इसाक, याकूब यांचा देव हे नाव परमेश्वर देवाने स्वतःला धारण केलं. आणि देवाने अब्रामाला इसाक दिला आणि इसाकाच्या द्वारे त्याने अखिल इस्रायल राष्ट्राची स्थापना केली आणि त्या राष्ट्राला त्याने आशीर्वादित केलं. आम्ही देवाला देण्यामध्ये कशा प्रकारे देत आहोत याचं अगदी पहिला पाचारित पुरुष अब्राहम हे सांगत आहे. आजच्या प्रतीक वचनामध्ये देव आम्हाला काय काय देतो हे सांगितलेले आहे. पहा प्रियानो, आजचं प्रतीक वचन 2 कोरिन्थ 9:8 यामध्ये आम्हाला देव काय काय देत आहे हे सांगितलेलं आहे. आणि सर्वात पहिली गोष्ट देव आम्हाला देतो ते सर्व प्रकारची कृपा. देव सर्व प्रकारची कृपा आमच्यावर करतो. तुला माझी कृपाच पुरेशी आहे. आणि प्रियांनो, लक्षात घ्या, देवाच्या कृपेशिवाय मनुष्याला काहीही मिळत नाही. मनुष्याने हे समजून घेतलं पाहिजे. आणि कृपा 2 प्रकारची असते, देवाची कृपा आणि माणसांची कृपा. लूका सुवर्तमान अध्याय 2 आणि 52 मध्ये आम्ही हे वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त हा ज्ञानाने, शरीराने, देवाच्या आणि माणसांच्या कृपेत वाढत गेला. 2 प्रकारची कृपा आहे. एक देवाची कृपा आहे आणि दुसरी ही माणसांची कृपा आहे. देवाच्या कृपेमध्ये, देवाच्या कृपेने आम्हाला सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद मिळतात. कृपेनेच, विश्वासाच्या द्वारे देव आमचं तारण करतो, पापांपासून तारण करतो, आम्हाला सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद देतो. आणि लक्षात घ्या प्रियानो, या जगातल्या आशीर्वादांपेक्षा ही स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद फार महत्वाचे आहेत. कारण जगिक आशीर्वाद काही दिवसांसाठी आहे, परंतु स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद हे सार्वकालिक आशीर्वाद आहेत. त्यानंतर देव आम्हाला माणसांची कृपा देतो, म्हणजे आम्हाला सर्व जगिक आणि दैहिक आशीर्वाद देखील तो देतो. दोन्ही कृपा देवच देत असतो. आणि देव देतो तर आम्ही देवापुढे नम्र, लीन, भग्न, अनुतप्त आहोत, आत्म्याने दीन आहोत. देवाने हे आम्हाला दिलेलं आहे. हे देवाला सांगणं, त्याची उपकार स्तुती करणं, उपकार स्मरण करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही देवाला दिलं पाहिजे. आणि देवाला देताना पुन्हा तोच हात राखून पेरू नये, सरळ हाताने द्यावं, मनात ठरविल्याप्रमाणे द्यावं, दुःखी मनाने देऊ नये, भाग पडते म्हणून देऊ नये, संतोषाने द्यावं. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला कृपा देतो. कृपेवर कृपा आणि दयेवर दया. एकदा प्रेषित पौलाने त्याचा आजार बरा व्हावा म्हणून देवाजवळ प्रार्थना केली आणि परमेश्वर देवाने त्याला उत्तर दिलं, तुला माझी कृपाच पुरेशी आहे. प्रियानो, देव कृपा पाठवून देतो.
आणि आमची कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरी सुद्धा त्यातून आम्ही निभावून जातो, आम्ही तरुण जातो, देवाचे उद्देश आणि हेतू आम्ही सफल करू लागतो. यरुशलेमेकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्ताने दुःखोद्गार काढले, तुझ्यावर कृपा केल्याचा समय तू ओळखला नाही. लक्षात घ्या प्रियानो, आमच्या जीवनात देवाची कृपा ही फार महत्वाची आहे. आणि कृपा म्हणजे आम्ही काहीतरी सत्कृत्य केलेली आहेत, आम्ही काहीतरी फार मोठं काहीतरी देवासाठी केलेलं आहे आणि म्हणून देव आम्हाला देतो असं नव्हे. देव कृपा आम्हाला आमची योग्यता पात्रता नसतानाही आमच्यावर कृपा करतो. तो कृपा करतो आणि कृपेने आम्हाला सगळं काही देतो आणि म्हणून आम्ही त्याचं ऋणी आहोत. आम्ही त्याचे उपकार स्मरत आहोत, यासाठी देवाला दिले पाहिजे. लक्षात घ्या, आम्ही देवाला देतो म्हणून देव आम्हाला देतो नव्हे. देव कृपा देतो आणि म्हणून आम्ही देवाला देऊ लागतो. काईन आणि हबेल यांच्या उदाहरणामध्ये त्यांना काही कुणी सांगितलं नव्हतं देवाला द्या म्हणून, परंतु त्यांच्या अंतर्मनामध्ये देवाचा आत्मा बोलला की आता तुम्हाला एवढं सगळं काही देवाने दिलेलं आहे, एवढी कृपा तुम्हाला देवाने दिलेली आहे, तर आता तुम्ही देवाला दिलं पाहिजे. आणि त्यांनी ती हाक ऐकली. हबेलाने दिलं, कायनाने दिलं. कायनाचं अर्पण स्वीकारलं नाही, हबेलाचं अर्पण स्वीकारलं. आणि म्हणून देवाला देताना प्रियानो, देव स्वीकारील असं द्या, देव स्वीकारील असं आम्ही देवाला दिलं पाहिजे. आम्ही राजांच्या राजाला देत असतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियानो, देवाची कृपाच आम्हाला सर्व काही मिळवून देत असते. त्यानंतर प्रियानो, देव आम्हाला काय काय देतो यामध्ये दुसरी गोष्ट आम्हाला या ठिकाणी मिळते. देव सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी करतो. आपल्या आजच्या प्रतीक वचनामध्ये सांगितलेलं आहे, सर्व गोष्टींचा पुरवठा नेहमी करतो. आणि सर्व गोष्टी म्हणजेच अन्न वस्त्र निवारा, या जगात आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी. रोमकारांना प्रेषित पाऊल म्हणतो की ज्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र राखून न ठेवता आम्हासाठी देऊन टाकला, तो त्याच्या सहित आम्हाला सर्व काही कसे देणार नाही. प्रेषित पाऊल रोमकारांना हे लिहितो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा म्हणतो, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे म्हणून चिंता करीत बसू नका. तर आधी देवाचं राज्य आणि नीतिमत्व मिळविण्यात झटा, म्हणजे या सर्व गोष्टी मी तुम्हाला देतो की नाही याची प्रतीती पहा. प्रियानो, सर्व गोष्टी, मग ती गोष्ट लहान सहान असू द्यात किंवा फार मोठी असू द्यात, देव ती दिल्याशिवाय राहत नाही. जेव्हा देवाने आदम हवा निर्माण केले, त्यांना निर्माण करण्याच्या आधीच त्याने प्रकाश निर्माण केला, आकाश निर्माण केला, त्याने कोरडी जमीन, सर्व वनस्पती निर्माण केली, त्याने सूर्य चंद्र तारे निर्माण केले, त्याने आकाशातील पक्षी आणि सर्व समुद्रातील जलचर निर्माण केले, सर्व वनपशु, ग्रामपशु, सर्व त्याने निर्माण केले. आणि हे सर्व निर्माण झाल्यानंतर मग परमेश्वर देवाने आदम आणि हवा निर्माण केले आणि त्यांना हे सर्व दिलं. देव देतो, देव आधीच देतो. आम्ही देवाला दिलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, देवाने आदम हवेला सांगितलं की त्या मधल्या झाडाचं फळ खायचं नाही, म्हणजेच ते मला द्यायचं, ते माझ्यासाठी सोडून द्यायचं. आजही देव आम्हाला सांगतो, तुमच्या उत्पन्नाचा काही भाग माझ्या सेवेसाठी तुम्ही खाऊ नका, तुम्ही सोडून द्या तो माझ्यासाठी, त्याचा त्याग करा. आदम हवेने जे केलं तेच आज कित्येक लोक करतात आणि आदम हवेचे जे झालं तेच आज कित्येक लोकांचं होत आहे. लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही देवाला देणे ही आमची लहर नाही, ही देवाची आम्हाला आज्ञा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी म्हटलेला आहे, तो धनवान असता
आमच्यासाठी दरिद्री झाला. त्याने सर्व काही देऊन टाकलं. त्याने स्वतःला रिक्त केलं असं म्हटलेलं आहे. रिक्त केलं. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियांनो, सर्व गोष्टीत देव पुरवठा करण्यास समर्थ आहे. तो आम्हाला सर्व काही देतो. अन्न, वस्त्र, निवारा आणि या सर्वच गोष्टी तो आम्हाला देतो. मत्तय 6:31-32 मध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने खुलं आव्हान दिलेलं आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने 5 भाकरी आणि 2 मासे यामध्ये 5,000 लोकांना नाही का जीव घातलं? 7 भाकरी आणि काही लहान मासे यामध्ये त्याने 4,000 लोकांना नाही का जीव घातलं? देव देणारा देव आहे प्रियांनो. देव पुरवठा करणारा देव आहे. हे सिद्ध तो करत आहे. देव देत आहे. काना येथील लग्नामध्ये त्याने 6 दगडी रांजण पाण्याचा द्राक्षरस केला. देव देणारा आहे. त्याने कितीतरी रोगी बरे केले. त्यांना आरोग्याचे वस्त्र पांघरवले. जे त्यांचं शरीर रोगाने आजाराने जीर्ण झालं होतं त्यांना नवी वस्त्रे दिली, आरोग्याची वस्त्र दिली. त्याने कितीतरी अशुद्ध आत्मे घालवले आणि त्यांना शुद्धतेचा पेहराव दिला. अशुद्ध आत्मे घालवले. देव देतो. देवाचं देणं पहा प्रियांनो. प्रभू येशूने समुद्रातील वादळ शांत करून त्यांना सुरक्षितते कवच दिले. सुरक्षितता आमची सर्व देवाजवळ आहे. जर परमेश्वर जर घर बांधित नाही तर बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्यांचे जागरण व्यर्थ आहे. तो आमचं संरक्षण करतो. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व काठी माझ्या बरोबर आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त वादळ देखील शांत करतो. आमचं जीवन तो निवांत करतो. प्रभू येशूने मृतांना उठवून त्यांना नवीन जीवन पांघरविले. मृतांना उठवलं. अनेक चमत्कार देव करतो. ही सगळी चिन्हे चमत्कार करून प्रभू येशूने प्रियांनो इस्रायल लोकांना दाखवलं की मी तुम्हाला देणारा देव आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. याचा अर्थ आम्ही आमच्या प्रयत्नाने, श्रमाने, कष्टाने, अक्कल हुशारीने मिळवता मिळवता आम्ही कष्टी भाराक्रांत होतो. हे प्रभू येशू ख्रिस्ताला माहित आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला सर्व काही देईन. देव देणारा आहे. सर्व पुरवठा करणारा तो आहे. आणि म्हणून आम्ही देवाला दिलं पाहिजे. ही कसोटी आहे. हा विश्वास आहे. हे समर्पण आहे. ही भक्ती आहे. देवाला देणे ही भक्ती आहे. ही सुभक्तीची कसरत आहे. मनुष्य देवाला सगळं काही द्यायला तयार होतो, पैसा द्यायला तयार होत नाही. त्या श्रीमंत मनुष्याचा, त्या श्रीमंत तरुणाचा हाच प्रश्न होता. मी सगळ्या आज्ञा पाळतो, अजून माझ्यामध्ये काय उणं आहे? प्रभू म्हटला तुझं असेल नसेल ते सगळं विकून गोरगरिबास दे आणि चल माझ्या मागे. त्याला ते देता आलं नाही. देवाला पैसा देण्याचा विचार आला की मनुष्य मागं हटतो. आणि तो तरुण ख्रिस्ताकडे आला नाही. तो निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. प्रियांनो, इस्रायल लोकांच्या 40 वर्षांच्या प्रवासामध्ये आम्ही पाहतो की देवाने त्यांना स्वर्गीय मानणं दिलं. 40 वर्ष त्यांनी पेरणी केली नाही, कापणी केली नाही, कोठारा साठवलं नाही, पण 40 वर्ष स्वर्गातून मानना पडत होता. देव त्यांना देत होता. त्यांच्यासाठी परमेश्वर देवाने खडकातून पाणी काढलं, विपुल पाणी काढलं आणि ते पाणी प्याले. प्रियांनो, फारो राजा जो त्यांच्या जीवावर, त्यांच्या लेकरा बाळांच्या जीवावर उठला होता, त्यापासून त्यांचं संरक्षण केलं. 40 वर्ष त्यांचे कपडे
फाटले नाहीत, जीर्ण झाले नाहीत, चपला झिजल्या नाहीत. हा देव आहे. तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आम्हाला देतो. आम्हाला कळत नाही, कपडे जीर्ण झाले नाही, चपला झिजल्या नाही. प्रियानो, देवाने आपल्या लोकांना सर्व गोष्टी सगळा पुरवठा केलेला आहे. त्याचे हे पुरावे आहेत. आम्ही देवाच्या पुरवठ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तो सगळा पुरवठा करतो. देवाची अट आहे, तुम्ही मला द्या, हात राखून पेरू नका, सढळ हाताने तुम्ही द्या, तुम्ही आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्या, दुःखी मनाने भाग पडते म्हणून देऊ नका, आप संतोषाने द्या. देव आम्हाला देण्यास समर्थ आहे. आणि प्रियानो, तिसरी गोष्ट या ठिकाणी आजच्या प्रत्येक वचनामध्ये 2 कोरिन्थ 9:8 मध्ये सांगितले, देव प्रत्येक चांगल्या कामासाठी विपुल देतो. प्रत्येक चांगल्या कामासाठी विपुल देतो. लक्षात घ्या, वाईट कामासाठी देवाजवळ काही मागू नका, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही. देव चांगला आहे आणि तो चांगलेच करतो. आणि म्हणून प्रत्येक चांगल्या कामासाठी देव विपुल देतो. देवाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचं चांगलं काम जर काय असेल तर देवाच्या राज्याची वाढ होणे, सुवार्ता सांगणे, अनेकांचं तारण साधणे. ब्रह्नो, तारण साधणे, देवाच्या वचनाची सेवा करणे, अनेकांना सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचविणे. प्रेषित पौल तिमोथेला ते सांगत आहे की सर्वांचे तारण व्हावे आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे, ही त्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. हे चांगलं काम आहे. प्रेषित पौल म्हणतो, जे चांगलं काम तुम्हामध्ये आरंभलेलं आहे तो ते येईपर्यंत पूर्ण करेल. आणि ते काम आहे तारणाचं काम आहे, ते समर्पणाचं काम आहे, पावित्र्याचं काम आहे. प्रियानो, लक्षात घ्या, चांगलं काम 1 सुवार्ता गाजवणे, 2 देवाच्या वचनाची सेवा करणे, अनेकांना सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचविणे, आणि 3 मंडळीचा विस्तार करणे, देव राज्याची वाढ करणे. देव चांगल्या कामासाठी विपुल देण्यास देणारा आहे. लक्षात घ्या, देव देतो आम्हाला कशासाठी? सुवार्तेसाठी, वचनाच्या प्रसारासाठी, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी, म्हणजे मंडळीच्या विस्तारासाठी देव देतो. आणि जेव्हा देव या 3 उद्देशाने आम्हाला देतो तेव्हा त्यामधूनच आमची गरज भागते. फक्त आमची गरज भागावी म्हणून देव कधी देत नाही. देव देतो ते त्याच्या उद्देशासाठी, सुवार्ता, देवाचं वचन, त्याचा प्रसार आणि मंडळीचा विस्तार किंवा देव राज्याची वाढ ह्याच्यासाठी देतो. आणि त्याच्यासाठी दिल्यानंतर त्याच्यातूनच देव आमची सुद्धा गरज भागवीत असतो. आणि म्हणून त्याने म्हटलेलं आहे, माझं राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्या बरोबर मी या सर्व गोष्टी तुम्हाला देतो की नाही याची प्रतीती पहा. मत्तई 6:31-32. त्याच्याबरोबर, या 3 गोष्टींच्या बरोबर देव आम्हाला विपुल सगळा पुरवठा देत असतो. प्रत्येक चांगल्या कामासाठी देव विपुल देत असतो. प्रभू, आता मागताना देवाजवळ असं मागा, प्रभू मला विपुल दे रे बापा, यासाठी की मला तुझ्या कार्यासाठी विपुल देता येईल, सढळ हाताने देता येईल, संतोषाने देता येईल. देवाजवळ मागा. प्रियानो, यौसेफ आणि मरिया गरीब होते, सुतार होते, नासरतातले होते, पण प्रभू येशू ख्रिस्ताला जन्म दिला आणि श्रीमंत झाले. देवाने त्यांना दिलं. आधी त्यांनी ख्रिस्ताच्या जन्मासाठी आपलं सर्वस्व दिलं आणि त्यानंतर
ख्रिस्ताने त्यांना सर्व काही दिलं. 3 मागी लोकांनी थैल्याच्या थैल्या सोने ऊद गंधरस आणून त्यांना दिला. श्रीमंत झाले. देव देतो प्रियानो, देव देतो, चांगल्या कामासाठी देतो. आणि ते चांगलं काम देवाची सुवार्ता आहे, देवाच्या वचनाचा प्रसार आहे आणि देवाच्या मंडळीचा विस्तार आहे, देवाच्या राज्याची वाढ आहे. तुम्ही ह्या कामात स्वतःला झोकून द्या आणि पहा, देव तुम्हाला सर्व काही, सगळा पुरवठा विपुल देतो की नाही. प्रियानो, लक्षात घ्या, हे पेत्र आणि प्रेषित हे सगळं घरदार सोडून ख्रिस्ताच्या मागे आलेले होते. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने एक भाषण केलं, 3000 लोक ख्रिस्ताकडे आले, सर्व घरदार विकलं आणि प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवलं. प्रियानो, देव देतो, प्रेषितांना दिलं. प्रेषितांनी सुवार्तेचं ओझ आपल्या स्वतःवर घेतलं आणि देवाने त्यांना दिलं. प्रियानो, हनन्या सफिरा यांनी दिलं नाही, दोघांचाही नाश झाला. लक्षात घ्या, देव देणारा देव आहे. आम्ही देवाला दिलं पाहिजे आणि मग पहा, देव आम्हाला विपुल कसा देतो. प्रियानो, मिशनऱ्यांनी, सुवार्तिकांनी, प्रियानो, या देवाच्या सुवार्तेसाठी, वचनाच्या प्रसारासाठी, मंडळीच्या विस्तारासाठी सर्व काही देऊन टाकलं. आपलं स्वतःचं सर्वच काही दिलं. आणि लक्षात घ्या प्रियानो, देवाने आज या संपूर्ण भारत देशाला तारण देण्याचं निश्चित केलेलं आहे. अनेकांचं तारण होत आहे. देव अशा प्रकारे सर्व प्रकारची कृपा देतो, सर्व गोष्टी सगळा पुरवठा देतो आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी विपुल देतो. परंतु देव कोणाला देतो हे समजून घेणे महत्वाचे आहे. याच अध्यायाच्या 6व्या आणि 7व्या वचनामध्ये ते सांगितलेलं आहे, जो सरळ हाताने पेरतो त्याला देव देतो. सरळ हाताने देणे म्हणजेच स्वतःसाठी कमीत कमी खर्च करून देवासाठी जास्तीत जास्त देणे होय. आमचा प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो धनवान असता दरिद्री झाला. 2 Corinth 8:9. त्यानंतर दुसरी गोष्ट, जे मनात ठरविल्याप्रमाणे देतात त्याला देव विपुल देतो. मनात ठरविल्याप्रमाणे देणे म्हणजे देवाला योजनाबद्ध देणे, अंदाजपत्रक तयार करून देणे, एका अर्थी नवस फेडणे. देवाला देण्याआधी योजना करा, मी या महिन्यात देवाला एवढं देणार आणि मग ते द्या. एवढं देणार, देव तुमच्या मनाला स्फूर्ती देतो त्याप्रमाणे द्या. आणि तिसरी गोष्ट, जो संतोषाने देतो त्यालाच देव विपुल देतो. संतोषाने देणे म्हणजे देवाला देताना प्राधान्य द्या, अधिक द्या, आपले सर्वस्व द्या. प्रियानो, लूक 6:38 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आवाहन केलेले, द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. ते बापा आमच्यासाठी हा संदेश आशीर्वादाचा करो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. आम्ही तुला उंचावितो, कारण बापा परमेश्वरा, आज तू आम्हाला सांगितलेलं आहे, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. प्रभू आम्हाला देता येऊ दे, देवाला देता येऊ दे. ज्या देवाने आम्हाला निर्माण केलं आणि सगळं काही दिलं त्या देवाला आम्हाला देता येऊ दे. ही आमची कसोटी आहे, हा आमचा विश्वास आहे, हे आमचं समर्पण आहे, हा देवासाठी केलेला त्याग आहे, ही देवाची भक्ती आहे, ही सुभक्तीची कसरत आहे. आम्हाला समजू दे बापा, सहाय्य कर, कृपा दया अनुग्रह दे. आजचा संदेश आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचा कर. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय का आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. प्रियानो, आता आम्ही
दानार्पणाकडे जात आहोत आणि एक विशेष गोष्ट आम्ही लक्षात ठेवायची आहे आणि ती ही की आम्ही देवाला देत आहोत. गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, आम्हाला तुला देता येऊ दे. हे बापा, आमचं दान स्वीकारून घे. हे बापा, आमच्या मनाला स्फूर्ती दे. हे बापा, तू दिल्याशिवाय आम्हाला तुला देता येत नाही. तू आम्हाला दिलेला आहेस, विपुल दिलेला आहेस. आता आम्हाला कसोटीत पास होऊ दे, आम्हाला परीक्षेत पास होऊ दे, कारण तू कृपेवर कृपा करणारा देव आहेस. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. रम्य भू
आपण दानार्पणावर आशीर्वाद मागूयात. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, तू आम्हाला दिलेला आहेस, आम्ही तुला दिलेलं आहे, आम्ही तुझं आज्ञापालन केलेलं आहे. आज्ञापालनामध्ये आशीर्वाद आहे बापा. हे दान तू स्वीकारून घे. हे शुद्ध निर्मळ पवित्र कर आणि तुझ्या पवित्र कार्यासाठी याचा उपयोग होऊ दे. ज्यांनी दिलेला आहे त्यांना पाहिलेला आहे. सर्व बरकतीचे आशीर्वाद तू त्यांना दे बापा. तू तुझी स्वर्गीय आकाश कपाटे उघडून त्यांना आशीर्वादित कर. त्यांच्या इच्छा आशा कांक्षा पूर्ण कर. कोणालाही अभावात अडचणीत राहू देऊ नको, आर्थिक अडचणीत राहू देऊ नको. सर्वांना तू आर्थिक बरकतीचे आशीर्वाद दे बापा. आज विश्वास दे, सहाय्य कर आणि होऊ दे की या सर्व दानाने तुझं गौरव झालं आहे. हा प्रत्येकाला अनुभव येऊ दे. मान महिमा गौरव देवाला. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणून की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागूया. मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घरा चिडे सरो हे चिंतनी, देहाची जो हा सेवनी अर्पितो तुला. दयानिधे स्तोत्रे गायने, आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वाबरोबर असो. आमेन.